हॅलो स्टुडंट्स, टुडे वी विल सी अबाउट स्टँडर्ड 7th लेसन 9th जनरल सायन्सचा हीट ह्या लेसनचं नाव आहे. तर लेसनचे स्टार्टच डिफरंट एक्झाम्पल्सने झालेलं आहे. काही तर दूध उतू जात आहे, द मिल्क इज स्पॉइलिंग हिअर, द पर्सन गॉट फीवर म्हणून त्याने थर्मोमीटर तोंडामध्ये घेतलेला आहे. आणि आईस हा मेल्टिंग होत आहे, मेल्टिंग ऑफ आईस. लोक हिवाळ्यात शेकत आहे आणि ही म्हैस पाण्यामध्ये आराम करत आहे ना. तर हे सर्व एक्झाम्पल कशाच्या? हीटचे. तर सनच्या हीटचा सुद्धा आपल्या बॉडीवर इफेक्ट होतो आणि त्याचा आपण यूजसुद्धा करतो कपडे वाळवण्यासाठी, सोलर कुकरमध्ये जेवण बनवण्यासाठी, सोलर पॅनल्समध्ये इलेक्ट्रिसिटी तयार करण्यासाठी ह्या हीट आणि लाईटचा आपण यूज करत असतो आहे ना. नंतर आहे ट्रान्सफर ऑफ हीट. सो व्हेन वी टेक अ हॉट ऑब्जेक्ट इन द व्हिसिनिटी ऑफ द कोल्ड वन, द कोल्ड ऑब्जेक्ट बिकम्स वॉर्म अँड द हॉट वन बिकम कूलर. आता आपण एखादा आईस क्यूब आपल्या हातवर ठेवला, आता आईस क्यूब काय होते, हळूहळू मेल्ट व्हायला चालू होते. म्हणजे आईस क्यूब काय करत आहे, आपल्या हातामधली हीट घेत आहे आणि आपल्या हाताला थंड वाटते. काऊन वाटते? कारण की आपला हात हीट देत आहे त्या साईडची. म्हणून हॉट ऑब्जेक्ट हा हीट लूज करतो, कोल्ड ऑब्जेक्ट हा हीट गेन करतो आणि अशा प्रकारे हीटचं ट्रान्सफर होत असते. ट्रान्सफर ऑफ हीट मीन्स द फ्लो ऑफ हीट फ्रॉम वन प्लेस टू अनदर. आणि अशा प्रकारेच हॉटर टू कूलर ऑब्जेक्टपर्यंत हीट ट्रान्सफर होते. यालाच म्हणतात ट्रान्सफर ऑफ हीट. नंतर आहे मोड्स ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट. हीटचे ट्रान्सफरचे वेगवेगळे मोड कोणते कोणते? यामध्ये एक एक्सपेरिमेंट दिलेला आहे का वेगवेगळ्या मटेरियलचे, म्हणजे स्टील, ॲल्युमिनियम आणि कॉपर याचे 3 बार घ्या आणि त्याच्यावर व्हॅक्सच्या सहाय्याने काय करा, इथं पिन्स लावून ठेवा वेगवेगळ्या जागी आणि एका कॉर्नरवर हीट देत राहा. आणि इथे हीट देत राहिली तुम्ही तर काय होईल, हळूहळू हीट इथं ट्रान्सफर होईल आणि एक एक पिन पडत जाईल आणि वेगवेगळ्या सबस्टन्सला वेगवेगळी पिन पडेल आहे ना. तर पिन फॉल्स स्टार्टिंग फ्रॉम द वन एंड नियर द बर्नर. इट मीन्स दॅट ट्रान्सफर ऑफ हीट टेक्स प्लेस फ्रॉम द हॉट एंड ऑफ द बार टू द कोल्ड एंड. आता या हॉट एंडपासून तर कोल्ड एंडपर्यंत काय होईल, ते हीट ट्रान्सफर होते. वेगवेगळ्या सबस्टन्समध्ये वेगवेगळा वेळ लागेल आहे ना. तर धिस ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम द हॉट पार्ट ऑफ एन ऑब्जेक्ट टू द कोल्ड पार्ट इज कॉल्ड ॲज कंडक्शन ऑफ हीट. यालाच काय म्हणतात? कंडक्शन ऑफ हीट. एका एंडपासून दुसऱ्या एंडपर्यंत त्याच मीडियममध्ये जर हीट जात असेल तर त्याला कंडक्शन ऑफ हीट म्हणतात. हे एवढं जेवढं मी मार्क केलेलं आहे लिहून घ्यायचं नोटबुकमध्ये. नंतर कॉपरमधली जे पिन आहे ना, ही पहिले पडेल, स्टीलची थोडी लेट पडेल. याचं मिनिंग काय? वेगवेगळ्या मटेरियलसाठी वेगवेगळं पॉवर असते त्याचं हीट कंडक्शन करण्याचं. आणि दॅट कंडक्शन ऑफ हीट टेक्स प्लेस थ्रू द सॉलिड सबस्टन्स शो दॅट अ मीडियम इज रिक्वायर्ड फॉर द कंडक्शन ऑफ हीट. हीटच्या कंडक्शनसाठी मीडियम हा खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे साधन, मीडियम म्हणजे काय होते? साधन. ते खूप इम्पॉर्टंट आहे. नंतर आहे, आता हे तर झालं सॉलिडचं. आता लिक्विडमध्ये कसं होत असेल, तर एक वॉटर घ्या, वॉटरमध्ये शाई टाकू शकता तुम्ही किंवा पोटॅशियम परमॅग्नेटसुद्धा टाकू शकता. तर वॉटरमध्ये थोडंसं कलर येऊन जाईल. त्याच्यानंतर बर्नरच्या सहाय्याने किंवा कॅन्डलच्या सहाय्याने त्या पाण्याला गरम करणं ठेवा. तर हे कलर नाही का काय होईल माहीत आहे का, या डायरेक्शनवरून अशा प्रकारे ह्या डायरेक्शनमध्ये इथे असं ट्रान्सफर होताना तुम्हाला दिसेल. याचं मिनिंग काय? हीट इथून हे पूर्ण मीडियममध्ये वरपर्यंत गेली आणि वरून असं खाली आली हीट आणि वर असं प्रकारे 2 तुम्हाला सर्कल दिसतील. ओके. तर व्हेन हिटिंग बिगिन्स, जेव्हा हीट बिगिन्स होते, द वॉटर नियर द बॉटम बिकम्स वॉर्म. बॉटमचा वॉटर हा वॉर्म होऊन जाईल. अँड इट्स डेन्सिटी डिक्रीज. त्याची डेन्सिटी कमी होते. ज्या वस्तूची डेन्सिटी कमी होते ते वस्तू वर जाते, हलकी होऊन जाते. ॲज अ रिझल्ट इट मूव्ज अपवर्ड अँड इज रिप्लेस्ड बाय द कोल्ड वॉटर. म्हणून ते वर जाईल आणि कोल्ड वॉटर खाली येईल. इन दिस मॅनर हीट इज ट्रान्सफर्ड बाय द मीन्स ऑफ करंट्स. म्हणून असा फ्लो तयार होते. करंट म्हणजे फ्लो तयार होते, कॉल्ड कन्व्हेक्शन करंट. याला कन्व्हेन्शन करंट म्हणतात आणि या प्रोसेसलाच काय म्हणतात? कन्व्हेक्शन ऑफ हीट. सो कन्व्हेक्शन कॅन ऑकर इन लिक्विड अँड गॅसियस सबस्टन्स. लिक्विड आणि गॅसियसमध्ये कन्व्हेक्शन होते, तिथे फ्लो जाते आहे ना. आणि यालासुद्धा काय पाहिजे? मीडियम पाहिजे असते, यालासुद्धा साधन पाहिजे. नंतर एक आईस क्यूब घ्या म्हणते, स्टीलच्या वायरमध्ये थोडंसं वाइंड करून आणि खाली ठेवा आणि अशा प्रकारे बर्नर थोडं वर ठेवा आणि वरच्या टोकालाच फक्त गरम करा. तर तुम्ही पाहणार आहेत का हे आईस क्यूब मेल्ट होणार नाही. कारण की कन्व्हेक्शन हा काही जागेपुरता सीमित होते. कारण की डेन्सिटी कमी झाली तर वरचा पाणी वरच राहील, तो खाली जाणार नाही. म्हणून वरचाच पाणी गरम होते. तुम्ही नाल्या नदीचं सुद्धा पाणी पाहिलं असेल का, वरचं पाणी गरम असते आणि खालचं पाणी थंड असते आहे ना. नंतर आहे का आगीचं एक्झाम. आता
हिवाळ्यामध्ये आपण आग शेकतो, तर इथे आग लागलेली आहे, आपला हात दूर आहे पण आपल्या हाताला गरम वाटते. सूर्यसुद्धा दूर आहे पण सूर्याची गरमी आपल्यापर्यंत पोचते आहे ना. तर मधात कुठे अर्थमध्ये आणि सनमध्ये किती डिस्टन्स आहे? 14,96,00,000 डिस्टन्स आहे किलोमीटरमध्ये मोजलं तर. एवढ्या दूरून काही मधात मीडियमच नाही आहे, व्हॅक्यूम आहे, तरीही ते हीट आपल्या अर्थपर्यंत पोचते आहे ना. तर ते कशी पोचते? या वेव्सच्या फॉर्ममध्ये, या रेडिएशनच्या वेव्सच्या फॉर्मॅटमध्ये, आणि या रेडिएशनमध्ये पोचते म्हणून त्याला रेडिएशनसुद्धा म्हणते. आणि हे विदाऊट अ मीडियम होते, यामध्ये साधनची गरज नसते. हीट ट्रान्सफर होताना जेव्हा मीडियमची गरज नसते तेव्हा त्याला काय म्हणतात? रेडिएशन. द ट्रान्सफर ऑफ हीट दॅट टेक्स प्लेस विदाऊट अ मीडियम इज कॉल्ड ॲज रेडिएशन. ही सुद्धा डेफिनेशन लिहून घ्यायची नोटबुकमध्ये, ठीक आहे. नंतर वस्तूचे कलरसुद्धा हीटमुळे बदलते. हे थर्मल कॅमेरा दाखवलेला आहे. थर्मल कॅमेराने माणसाचा फोटो काढलेला आहे, तर त्याचा हात आहे का तोंड आहे तर हे गरम दाखवत आहे, बाकी थंड थंड दाखवत आहे हिरवामध्ये. आणि जे निळं आहे ते जास्त थंड दाखवत आहे. समजलंच असेल तुम्हाला. तर वेगवेगळा कलर दाखवते. तर हे डिपेंड कशावर असते? हीट ॲब्झॉर्ब कोणता पार्ट करत आहे बॉडीचा, त्याच्या हिशोबानं त्याचं रेडिएशन दाखवण्यात येते. तर त्याला थर्मल इमेजिंगसुद्धा म्हटल्या जाते. ओके. नंतर आहे गुड अँड बॅड कंडक्टर्स ऑफ हीट. काही सबस्टन्सेस काय करतात माहीत आहे का? लवकर हीट ॲब्झॉर्ब करतात आणि आपल्या बॉडीमध्ये पसरून टाकतात. जसं का स्टीलचा स्पून झाला, कॉपरची स्ट्रीप झाली आहे ना. हे काय करतील? हे गुड कंडक्टर राहतील. एक टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत हीट चालली जाते. पण प्लास्टिक रूलर, ग्लास बीकर, पेन्सिल हे हीट देईल का दुसऱ्या जागी? हे स्वतःच जळून जाईल आहे ना. तर जे असे करतात ते बॅड कंडक्टर. नंतर आहे एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ सॉलिड सबस्टन्स ड्यू टू हीट. आता सॉलिड सबस्टन्समध्ये एक्सपान्शन आणि कॉन्ट्रॅक्शन कसा होते? तर एक मेटलचा बॉल घ्या म्हणते आणि अशी रिंग घ्या म्हणते आणि याच्यामध्ये टाकून पहा म्हणते, तर मेटलचा बॉल आरामशीर याच्यामध्ये चालला जाईल. आता या बॉलला हीट करा गरम, तर तो मेटलचा बॉल त्याच्यामध्ये जाणार नाही. याचं मिनिंग आहे हीट दिल्यानंतर सॉलिड ऑब्जेक्ट हे काय होते? एक्सपांड होते आहे ना. नंतर वेगवेगळे सबस्टन्स हे वेगवेगळ्या प्रमाणामध्ये एक्सपांड होत असतात. मग लिक्विडचं कसं काय? तर लिक्विडचं सुद्धा असं एक बीकर घ्या म्हणते, बीकरमध्ये पाणी घ्या आणि त्याची वॉटर लेवल काउंट करा म्हणते आणि बर्नरने हीट करा. थर्मामीटरमध्ये 2-2 डिग्री सेल्सिअसने झालं तर काउंट करत राहा. तर या वॉटरची लेवल तुम्हाला वाढलेली दिसेल. नंतर थंड करत गेले तुम्ही, बर्नर काढून घेतला, याला थंड केलं तर हे पाणी खाली खाली जाईल. याचं मीनिंग आहे का जेव्हा तुम्ही हीट करता लिक्विडला तेव्हा तो एक्सपांड होते, जेव्हा तुम्ही त्याला कूल करता तेव्हा तो कॉन्ट्रॅक्ट होते. व्हेन लिक्विड इज हिटेड डिस्टन्स बिटवीन दिस पार्टिकल इन्क्रीज. त्याच्या मधातला डिस्टन्स काय होते? वाढते. आणि डिस्टन्स वाढला म्हणजे तो लिक्विड एक्सपांड होईल आणि त्याची व्हॉल्यूमसुद्धा वाढते. धिस इज कॉल्ड ॲज एक्सपान्शन ऑफ लिक्विड. याला एक्सपान्शन ऑफ लिक्विड म्हणतात. आणि जेव्हा तुम्ही हीट काढून घेतली तर त्याचा टेम्परेचर कमी कमी होत जाईल, तर लिक्विड काय होईल? कॉन्ट्रॅक्ट होईल, कारण की मॉलिक्यूल वापस त्याचे जवळ आलेले आहे ना. नंतर आहे एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन इन गॅसेस ड्यू टू हीट. आता एक ग्लास बॉटल घ्या आणि त्याच्यामध्ये गरम पाणी टाका आणि एक बलून त्याच्या तोंडाला बांधून द्या, तर ते बलून नाही का फुगत जाईल, कारण की गॅस काय होते? एक्सपांड होते. त्या हॉट वॉटरने बलूनमधली गॅस थोडी एक्सपांड झाली आणि त्याच्यामुळे बलून अजून फुगून जाते. म्हणजे गॅससुद्धा एक्सपांड होते हीट केलं. म्हणजे सॉलिड असो, लिक्विड असो का गॅस असो, हे वाढतात, मोठे होतात जर त्यांना हीट दिली तर. आणि हीट जर काढून घेतली तर ते लहान लहान होत जातात. नंतर आहे थर्मास और थर्मोस फ्लास्क म्हणतात त्याला. आता आपण थर्मास फ्लास्क बघितलाच असेल का, जो थंडाला थंड आणि गरमला गरम ठेवतो आहे ना. तर हा फ्लास्क कसा आहे माहीत आहे का? याच्यामध्ये 2 ग्लास ट्यूब असतात. असे 2 ग्लास ट्यूब असतात. त्याच्या अंदर सिल्वरची फिनिशिंग असते आणि बाहेर स्टीलचा एखादा जार असतो आणि मधात एअर नसते, काहीच नसते मधामध्ये, व्हॅक्यूम असते. आणि हे ग्लास काय करते? हीट बाहेर जाण्यासाठी किंवा अंदर येण्यासाठी प्रिव्हेंट करते. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही गरम पाणी टाकलं तर तो गरमच राहील, थंड पाणी टाकलं तर तो थंडच राहील. ओके. समजा याच्यात तुम्ही गरम पाणी टाकलं तर त्याचं टेम्परेचर कमी होणार नाही आणि जास्त वेळ ते टिकणार. पण याचा जो लीड आहे, जो याचा झाकण आहे, झाकण
या झाकण थोडासा तरी हीट घेईलच आणि थोड्या म्हणजे 2-3 तासानंतर थोडंसं याच्यामध्ये ड्रॉप दिसेल तुम्हाला. म्हणजे 30 डिग्रीचा तुम्ही पाणी टाकला तर 29 डिग्री टू 28 डिग्रीच्या जवळपास तो येऊन जातो. ओके, बाकी तो काम जसाच्या तसाच ठेवतो. आणि या बॉटलला सपोर्ट राहण्यासाठी खाली रबरचा एक सपोर्ट देण्यात येते. तर अशा प्रकारे आपला हा हीट लेसन होता. होप करतो मी तुम्हाला समजलाच असेल. इझी आहे. नाही समजलं असेल तर डबल व्हिडिओ हा पाहून घ्या आणि चांगल्या रीतीने घरी स्टडी करा. जे होमवर्क मी दिले ते लिहून घ्या आणि एक्झरसाईजसुद्धा नोटबुकमध्ये सॉल्व करा. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.